आज आपण इयत्ता 10वीचा सराव संच 3.1 मधील दुसऱ्या उदाहरणापासून पुढची उदाहरणे सोडवणार आहोत। पहिला प्रश्न जो आहे तो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे। दुसरा प्रश्न आहे, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a व साधारण फरक d असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा। त्यातलं पहिलं उदाहरण आपल्याला दिलं आहे a बरोबर 10 आणि d बरोबर 5। पहिलं पद आपल्याला दिले 10 आणि सामान्य फरक d तो दिलाय 5। आता a म्हणजेच पहिलं पद म्हणजे t1 बरोबर 10 हे आपल्याला दिले म्हणून आपण लिहून घेतलं। t1 10 आहे, मग आपल्याला t2 काढायचा आहे म्हणून t2 बरोबर t2 काढायचा असेल तर t1 मध्ये सामान्य फरक मिळवला तर t2 आपल्याला मिळतो। t2 म्हणजे काय, आपलं श्रेणीचं दुसरं पद t1 अधिक d बरोबर t1 किती दिला आहे 10 अधिक सामान्य फरक किती दिला आहे 5, d किती दिला आहे 5 बरोबर 10 अधिक 5 15। t2 मिळाला आपल्याला 15। आता काढूया t3 म्हणजे तिसरं पद। t3 काढण्यासाठी t2 मध्ये t2 अधिक d, t2 म्हणजे दुसरं पद त्याच्यात सामान्य फरक मिळवावा लागेल म्हणजे t3 आपल्याला मिळेल। t2 किती आहे, t2 आत्ताच आपण काढलं 15 अधिक सामान्य फरक आहे 5, 15 अधिक 5 20, t2 मिळाला आपल्याला 20। आता t4 बरोबर t3 मध्ये t3 अधिक सामान्य फरक मिळवला की आपल्याला t4 मिळेल। t3 आता आपण काढलं आहे ते आले 20 अधिक सामान्य फरक 5 बरोबर 20 अधिक 5 25। म्हणजेच सामान्य फरक आपल्या t3 मध्ये मिळवला तर t4 हे पद भेटलं 25। आता पहिलं पद 10, दुसरं 15, तिसरं 20 आणि चौथं 25 अशी आपले अंकगणिती श्रेणी तयार झाली आहे। मग आपण खाली लिहूया, आपल्याला अंकगणिती श्रेणी विचारली आहे। अंकगणिती पहिलं पद 10, t2 म्हणजे दुसरं पद 15, t3 म्हणजे तिसरं पद 20, t4 म्हणजे चौथं पद 25 आणि हे अशा प्रकारे पुढे चालू राहील। ही आहे अंकगणिती श्रेणी, ही आहे। पुढे दुसरं उदाहरण, a म्हणजेच पहिलं पद दिले -3 आणि d म्हणजे सामान्य फरक दिले 0। आता आपण लिहिलं a म्हणजेच t1 म्हणजेच पहिलं पद बरोबर किती दिले -3 ते लिहून घेतलं। नंतर आपण दुसरं पद काढलंय t2, ते काढण्यासाठी t1 म्हणजे पहिल्या पदामध्ये सामान्य फरक मिळवलाय अधिक d बरोबर, मग पहिलं पद आहे -3 त्यात मिळवलाय सामान्य फरक 0, -3 अधिक 0 -3, दुसरं पद मिळालं t2 -3, तिसरं पद काढलंय t3 बरोबर t2 मध्ये सामान्य फरक मिळवला, t2 आला आत्ताच आपण काढलं -3 अधिक सामान्य फरक आपल्याला दिला आहे तो 0, मग -3 अधिक 0 -3 म्हणजे तिसरं पद सुद्धा मिळालं -3। नंतर चौथं पद t4 बरोबर तिसऱ्या पदामध्ये म्हणजे t3 मध्ये सामान्य फरक मिळवला d बरोबर -3, तिसरं पद आता आपण काढलेलं अधिक 0 म्हणजे सामान्य फरक आणि -3 अधिक 0 बरोबर -3। पहिलं पद t1 -3, t2 -3, t3 -3 आणि t4 -3 असे चारही पद मिळाले। मग आपण अंकगणिती श्रेणी लिहिली आहे खाली, अंकगणिती श्रेणी बरोबर -3 -3 -3 याप्रमाणे ही आहे। पुढे तिसरं उदाहरण आपल्याला दिलंय a म्हणजे पहिलं पद -7 आणि d म्हणजे सामान्य फरक 1/2। आता a म्हणजे t1 म्हणजेच पहिलं पद -7 आपल्याला दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं। आता t2 आपल्याला काढायचं म्हणजे दुसरं पद, t2 काढण्यासाठी t1 मध्ये सामान्य फरक मिळवावा लागेल।
T1 अधिक D बरोबर T1 किती आहे -7 अधिक D किती आहे 1/2 आपण लिहून घेतलं -7 अधिक 1/2. आता इथे 7चा छेद नाही आहे म्हणजे 7ला छेद आहे 1, इथे छेद आहे 2 म्हणजे दोन्हींचा छेद आपल्याला सारखा करावा लागेल. दोन्हींचा छेद आपण केला 2, मग 7चा छेद 2 केला म्हटल्यावर 1ला 2 ने गुणावं लागलं म्हणून 7ला सुद्धा 2 ने गुणलं म्हणून 7 - 7 गुणिले 2 बरोबर -14. 7 2 14. 1ला गुणलं नाही कारण 2ला पण कशानेच गुणलं नाही छेदाला म्हणून 1 म्हणजे -7 अधिक 1/2 आले. आता इथं भिन्न चिन्ह असताना आपण वजाबाकी करतो. 14 मधून 1 गेला 13 आणि उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह देतो म्हणून इथे आले -13. 2 आहे तसे -13/2. आता म्हणजे 2 ने 13ला भागल्यावर आले -6.5. आता आपल्याला T3 काढायचा आहे. T2 अधिक D म्हणजेच आता आपण T2 काढला त्याच्यात सामान्य फरक मिळवला की आपल्याला तिसरं पद मिळेल. मग -13/2 हे आहे तसे घेतले अधिक त्याच्यात सामान्य फरक मिळवला 1/2. आता छेद इथं सारखा आहे 2 म्हणून मग अंशाचीच बेरीज वजाबाकी केली. -13 अधिक 1 हे -13 आणि अधिक हा 1. आता भिन्न चिन्ह असताना इथे झाली वजाबाकी. 13तून 1 गेला खाली राहिले 12. उत्तराला मोठ्या पदाचे चिन्ह म्हणून -12 आणि 2 आहे तशी. आता बेसाही 12 म्हणून इथं आले -6 बरोबर इथं आलेत बरोबर -6. आता T3 मिळाला आपल्याला -6. आता T4 काढायचं आहे आपल्याला. T3 आता काढलेला आपण T3 त्याचा सामान्य फरक D मिळवला की आपल्याला मिळेल T4. मग T3 किती आहे -6 अधिक सामान्य फरक 1/2 बरोबर आता इथं छेद 2 केला आहे म्हणून इथं झाले 6 दुणे 12 म्हणजे -12 हा 1 अधिक आहे तसा आणि इथं छेद 2. आता इथं भिन्न चिन्ह असताना झाले वजाबाकी म्हणजेच 11/2 आणि 2 ने 11ला भाग दिल्यावर 5.5 आणि हे वजा चिन्ह आहे तसं म्हणजे चौथं पद मिळालं आपल्याला T4 -5.5. आता पहिलं पद -7, दुसरं पद -6.5, तिसरं पद -6 आणि चौथं पद -5.5 अशी आपली अंकगणिती श्रेणी तयार झाली. म्हणून आपण खाली लिहिले आहे अंकगणिती श्रेणी बरोबर -7 -6.5 -6 -5.5 ही आहे. याप्रमाणे पुढे ही आहे. चौथं उदाहरण A बरोबर -1.25 म्हणजेच पहिलं पद आपल्याला दिले -1.25 आणि D म्हणजे सामान्य फरक दिलाय 3. आता A म्हणजेच T1 म्हणजेच पहिलं पद आहे तसं आपण लिहून घेतलंय. मग आता आपल्याला काढायचं आहे T2. T2 काढण्यासाठी T1 मध्ये सामान्य फरक मिळवावा लागेल म्हणून लिहिलंय T1 अधिक सामान्य फरक D. T1 किती आहे 1.05 वजा 1.05 त्यामध्ये मिळवला D किती आहे 3. आता यांची बेरीज केली तर येते 1.75. ही वजाबाकी पहा बाजूला आपण करून पाहूया. भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी करावी लागेल. 3 मोठी संख्या 3 वजा 1.25 1.25 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह येईल अशा संख्या मांडायच्या. 3 पूर्ण आहेत म्हणजे 3 नंतर दशांश चिन्ह आहे आणि 1 पूर्ण आहे म्हणजे 1 नंतर दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह. इकडं आपण कितीही दशांश चिन्हानंतर 0 घेऊ शकतो. मग आता ही वजाबाकी करायची आहे. 10 शून्यातून 5 जात नाही म्हणजे 10तून 5 गेले 5 हातचा 1 इथं झाले 3 10तून 3 गेले 7 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आणि इथं आले इथं हातचा 2 म्हणजे 3तून 2 गेले खाली राहिले 1 म्हणजे 1.75 ही वजाबाकी आली 1.75 म्हणजे T2 आपल्याला मिळालं 1.75. आता T3 काढलाय. T2 अधिक सामान्य फरक D. T2 आता काढलेला घेतला अधिक सामान्य फरक 3 मिळवला. आता हे सुद्धा
तीनाखाली एकाखाली 3 किंवा तीनाखाली 1 लिहायचा आणि 3 अधिक 1 4 आणि हे 75 इकडं आहे तशी 3च्या दशांशानंतर 0 0 येईल म्हणजे 0 0 अधिक 75 म्हणजे 75 म्हणजे इथं आलं 4 दशांशचिन्ह 75 किंवा 7 5. T3 मिळाला 4 दशांशचिन्ह 7 5. T4 काढला T3मध्ये सामान्य फरक मिळवला T3 4 दशांशचिन्ह 7 5 अधिक 3 बरोबर 7 दशांशचिन्ह 7 5. आता पहिलं पद मिळालं, दुसरं, तिसरं आणि चौथं म्हणून आपण खाली अंकगणिती श्रेणी लिहिली. अंकगणिती श्रेणी बरोबर 1.25 1.75 4.75 आणि 7.75 ही आहे. पुढे 5वं उदाहरण ए म्हणजे पहिलं पद दिले 6, डी म्हणजे सामान्य फरक वजा 3. ए म्हणजे पहिलं पद म्हणजे T1 बरोबर 6 लिहून घेतलं. T2 काढायचा आहे. T1मध्ये सामान्य फरक मिळवला. T1 आहे 6 अधिक सामान्य फरक वजा 3. त्याच्या बाहेर अधिक चिन्ह आहे म्हणजे बाहेर येताना हे वजा 3 राहतील आणि 6 वजा 3 बरोबर 3. नंतर T3 काढला. T2मध्ये सामान्य फरक मिळवला. T2 3 अधिक वजा 3. कंसाबाहेर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे कंसाच्या बाहेर येताना हे राहतील वजा 3 म्हणजे 3 वजा 3 म्हणजे किती राहिले 0. आता T3 मिळाला 0. T4 बरोबर T3 अधिक D म्हणजे T3 किती आहे 0 अधिक वजा 3. 0 आहे तसा हे अधिकचं चिन्ह बाहेर आहे कंसाच्या बाहेर येताना हे झाले वजा 3 कारण अधिकचं चिन्ह असल्यामुळे याचं चिन्ह बदललं नाही आणि 0 वजा 3 बरोबर वजा 3 म्हणजे पहिलं पद 6, दुसरं 3, तिसरं 0 आणि चौथं वजा 3 म्हणजे अंकगणिती श्रेणी तयार झाली 6 3 0 आणि वजा 3. आपण खाली लिहिली ही अंकगणिती श्रेणी आहे. पुढे 6वं उदाहरण आहे. पहिलं पद दिलंय वजा 19 आणि सामान्य फरक दिलाय वजा 4. पहिलं पद लिहून घेतलं. दुसरं पद काढलं T2 बरोबर T1 अधिक सामान्य फरक T1 आहे वजा 19 अधिक वजा 4 बरोबर वजा 23. आता हे वजा 19 हे कंसाबाहेर येताना वजा 4 झाले म्हणजे वजा 19 वजा 4 दोन्हींना समान चिन्ह वजा 19 आणि वजा 4 समान चिन्ह असताना झाली बेरीज 19 अधिक 4 आणि उत्तराला वजा दोन्हींना वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह म्हणजे 19 अधिक 4 झाले 23 आणि आले वजा 23 म्हणजे T2 मिळाला वजा 23. आता T3 काढला. T2मध्ये सामान्य फरक मिळवला. T2 आलेला वजा 23 अधिक वजा 4 हे बाहेर येताना झालं वजा 4 म्हणजे दोन्हींना वजा चिन्ह म्हणून इथं झाली बेरीज आणि 23 अधिक 4 27 त्याला वजा चिन्ह. आता T4 काढला. T3 अधिक D आता हे T3 अधिक सामान्य फरक वजा 4 बाहेर येताना झाले वजा 4 म्हणजे वजा 27 वजा 4 दोन्हींना समान चिन्ह झाली बेरीज 27 अधिक 4 31 आणि वजा चिन्ह असल्यामुळं इथं वजा चिन्ह. आता पहिलं पद मिळालं, दुसरं, तिसरं आणि चौथं हे पद आपण खाली लिहून घेतले. ती झाली आपली अंकगणिती श्रेणी तयार. ती आहे वजा 19 वजा 23 वजा 27 आणि वजा 31 अशी. पुढे तिसरा प्रश्न आहे पुढील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. आता आपल्याला पहिलं पद आणि सामान्य फरक दिला होता त्यावरून आपण अंकगणिती श्रेणी काढली. आता आपल्याला अंकगणिती श्रेणी किंवा क्रमिका दिली आहे त्यावरून आपल्याला पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचा आहे. इथं पहिली आपल्याला क्रमिका दिली आहे 5 1 वजा 3 आणि वजा 7 आणि याप्रमाणे पुढे. आता आपण लिहून घेतले की क्रमिकेतील पहिले पद ए म्हणजे T1 ते आहे 5. मग त्यावरून दुसरी पदं लिहिली आहेत T2 1 T3 म्हणजे तिसरं पद वजा 3 आणि T4 म्हणजे चौथं पद वजा 7 अशी आपण सगळी पदे लिहून घेतली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे सामान्य फरक काढायचा आहे. सामान्य फरक काढण्यासाठी दुसरं पद T2 वजा T1 म्हणजे T2 किती आहे 1 आणि वजा T1 किती आहे 5. मग इथं वजा बाकी झाली 5तून 1 गेला 4 आणि उत्तराला मोठ्या पदाचं 5चं चिन्ह म्हणून वजा 4. पहिल्या आणि दुसऱ्या पदामधील फरक आपला आला वजा 4. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या पदामधील फरक काढू. त्यासाठी तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा केलं
T3 वजा T2 म्हणजेच -3 वजा 1. आता इथे समान चिन्ह असताना झाली बेरीज. 3 अधिक 1 4 आणि उत्तराला दोन्हींना वजा वजा चिन्ह आहेत म्हणून वजा चिन्ह म्हणजे आले -4. इथं पण फरक आला -4. आता तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये इथं फरक काढला आहे. म्हणजे चौथ्या पदामधून तिसरं पद वजा केले म्हणजेच T4 वजा T3 बरोबर -7 वजा -3. आता हे इथं कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून याचं चिन्ह बदललं. -7 अधिक 3 होतील म्हणजे 7 अधिक 3. हे -7 आहे तसे आणि हे वजा वजा झाले अधिक म्हणजे 7 वजा 7 आणि अधिक 3. इथं भिन्न चिन्ह असताना जरी वजाबाकी 7तून 3 गेले खाली राहिले 4 आणि इथं मोठ्या पदाचं चिन्ह 7चं म्हणून -4. -4 -4 -4 म्हणजे सामान्य फरक किती आला आपला -4. म्हणून इथं खाली लिहिलं आहे आपण सामान्य फरक D बरोबर -4 आणि पहिलं पद आपल्याला विचारलेलं आहे म्हणून पहिलं पद बरोबर A बरोबर 5. पुढे दुसरं उदाहरण दिले 0.6 0.9 1.2 1.5 याप्रमाणे पुढे पहिलं पद लिहून घेतले आपण. पहिलं पद AT1 बरोबर 0.6 आणि मग दुसरं पद लिहून घेतलं, तिसरं पद लिहून घेतलं आणि चौथं पद लिहून घेतलं. ते आपल्याला उदाहरणात दिली आहेत. आता आपण फरक काढला पहिल्या आणि दुसऱ्या पदामधला. T2 वजा T1 तो आला 0.3. T3 आणि T2 मधला फरक काढला तो आला 0.3. नंतर चौथ्या पदातला फरक काढला तो सुद्धा आला 0.3. आता इथं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडायचं आणि मग आपण वजाबाकी केली ती आली 0.3. सगळी अशा प्रकारे इथं पण 0.3 इथं पण तोच आणि इथं पण तोच असा सामान्य फरक आपला आला 0.3. म्हणून आपण खाली लिहिलंय सामान्य फरक D बरोबर 0.3 आणि पहिलं पद विचारलेलं आहे आपल्याला म्हणून पहिलं पद A बरोबर 0.6 ते आपल्याला क्रमिकेत दिलं आहे 0.6. पुढं तिसरं उदाहरण 127 135 143 151 याप्रमाणे पुढे. आता क्रमिकेतील पहिलं पद लिहून घेतलं A बरोबर T1 बरोबर 127 आणि मग दुसरं पद 135 तिसरं पद 143 आणि चौथं पद 151 अशी लिहून घेतले. आता दुसऱ्या आणि पहिल्या पदामधील फरक काढला. T2 वजा T1 बरोबर 135 वजा 127 तो आला 8. नंतर तिसऱ्या आणि दुसऱ्या पदामधला फरक म्हणजे T3 मधून T2 वजा करावा लागेल. मग 143 वजा 135 बरोबर 8. तिसऱ्या आणि चौथ्या पदातला फरक चौथ्या पदामधून तिसरं पद वजा केलं 151 वजा 143 फरक आला 8. सगळीकडे फरक आला 8 8 8 म्हणजे सामान्य फरक D आपल्याला मिळाला 8 आणि पहिलं पद आपल्याला विचारलं आहे ते आहे 127 म्हणून पहिलं पद A बरोबर 127. पुढे चौथं उदाहरण आहे 104 304 504 704 याप्रमाणे पुढे. आता क्रमिकेतील पहिलं पद A T1 बरोबर 104 मग दुसरं 304 तिसरं 504 आणि चौथं 704 याप्रमाणे आपण पद लिहून घेतली ते आपल्याला क्रमिकेत दिलेली आहेत. आता आपण फरक काढणार. पहिल्या आणि दुसऱ्या पदातला दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं. दुसरं पद आहे 304 वजा पहिलं पद 104. इथं 4 4 आहे छेदामध्ये म्हणजे फक्त अंशांची वजाबाकी केली. 3 वजा 1 म्हणजे आले 2/4 आणि संक्षिप्त रूप दिला असता 1/2. तिसरं आणि दुसऱ्या पदातला फरक काढला. तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा केलं 5/4 वजा 3/4. 4 4 आहे म्हणून 4 आहे तसे छेद समान आहे तसा लिहून घेतला. 5तून 3 वजा केले 5तून 3 गेले खाली राहिले 2 आणि इथे छेद आहे तसा 4 संक्षिप्त रूप देऊन 1/2. आता चौथ्या आणि तिसऱ्या पदामधला फरक काढला. चौथ्या पदामधून तिसरं पद वजा केलं 7/4 वजा 5/4. 4 आहे तसे 7मधून 5 वजा केले खाली राहिले 2/4 बरोबर संक्षिप्त रूप दिला असता 1/2 1/2 1/2 1/2 म्हणजे सामान्य फरक आला 1/2 आणि पहिलं पद आहे आपलं इथं सामान्य फरक D आपण लिहिला आहे 1/2 आणि पहिलं पद A 1/4 ते आपल्याला क्रमिकेत दिलेलं आहे.
अशा प्रकारे आज आपण 3.1 सोडवला. 3.2 पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.